होय ग मम्मी, वहिनी सगळे दागिने तिच्या माहेरी नेऊन दिलेत. तुझ्यावर विश्वास तरी आहे का तिचा? माहित आहे, जेव्हापासून तुम्ही या घरात आलात ना तेव्हापासून भांडणाचंच वातावरण झाले. बघ ग मम्मी, वहिनी कशी बोलते. मी काय या घरात आग लावते का? काय आग लावली ग माझ्या पूजानी? तिला काय तेवढंच काम आहे काय? माझ्या सासूबाईला पण बोलल्यावर सासूबाई काहीतरी माझी सून पण बोलत जा ना. वहिनी, लेकीचा दर्जा मिळवायचा असेल ना तर लेकीसारख्या जबाबदाऱ्या बी पार पाडायला लागतात. कळलं का? हा हा ताई, जसं पण तुमच्याशिवाय या घरात काही कामच होत नव्हती. सुनबाई, तू आहे ना ते पुढच्या बोलण्याला मला तर वाटतं एखादा पुरस्कारच द्यायला पाहिजे आहे. हा मम्मी, खरंच द्यायला पाहिजे वहिनीला एखादा पुरस्कार. बघ या फरशा किती काळ्या झाल्यात. हाय का त्यांच्या घरात काही लक्ष? मग काय नुसतं फरशा घासत बसू का? तुम्ही आलात ना आता, घ्या मग घासून. मी काय इथे तुमच्या फरशा घासायला आलीये का? मग काय तुम्ही फक्त आग लावायला आलात का? मी मागासपासून बघतोय तुमचं तिघांचं भांडणं संपतंय की नाही. ग बसा की जरासं. पूजा बघ, आला बायकोचा वकील. याच्या बायकोला काहीतरी बोललं का याला लगेच मिरच्या झोंबत येतात, लगेच टपाकीने टपकतो. काड्या लावायची काम आहेत ना तुझ्या बायकोला चांगले जमत येतं, आम्हाला नाही. जाऊ द्या हो, तुम्ही नका काय बोलू. सासूबाईंच्या डोळ्यावर ना त्यांच्या लेकीची झापड आहेत, म्हणून त्यांना सगळं चांगलं दिसतं आणि मी काय बोललं ते वाईटच.